मॅचला आता सुरुवात होईल. चिंचवाडी आणि त्यांच्या विरोधात हे दोन सुनीलचं संघ, या दोन संघादरम्यान आजचा दिवस म्हटल्या स्पर्धेतील एक ग्रामस्थ मंडळ केवाळी चषक 2025 पर्व दुसरे आणि चौथा दिवस या स्पर्धेतील पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या सातत्यानं 3 दिवसांची चांगली कामगिरी राहिली. ते आमचे राजेश सर आणि लेग बाय पंच आमचे गोमा सर सध्या या मॅचमध्ये पाहायला मिळतील. एकही धावफळ या 3 दिवसामध्ये झाली नाही आहे पंचांच्या माध्यमातून. अगदी अतिशय अतिथीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून येत असतो. ते आमचे ऑफिशियल पंच राजेश सर आणि गोमा सर या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि बॅटिंगसाठी आता सलामीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सलामीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाले. टावखुरे हाताचा बॅट्समन आता स्ट्राईक एंडवरती. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. गेम इज ऑन. मॅचला स्टार्ट. आणि गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक फेकण्यासाठी विकास आलाय. P1चा हे पहिलं षटक, पहिला बॉल आजच्या दिवसातील. हो, लोवर फुलटॉस, फटका चांगलाय. भव्य स्वागत गोलंदाज विकासचं गेलंय. त्याचं सागरनं 6 धावेनं षटकार. आता या पहिल्या बॉलवर द्या आणि P1चं षटक आहे. या षटकामध्ये पाहिलं ना तर तळट्या सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, एक लॉंग ऑफमध्ये, एक काव कॉर्नरला अशा फिल्डिंगची परिरचना केली आणि त्याचा फायदा आता घेत असताना सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक लोवर फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण थोडंसं चुका करतोय. डीप आतमध्ये होतं आणि फिल्डिंग चांगली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आणि आता चांगली खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली राहिली. 2 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकानं. 8 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. हे दोन्ही संघ आज काहीतरी लवकरच तयार होऊन असं आलाय असं दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 2 धावा, 8 धावा धावफलकेवरती. नेक्स्ट बॉल बॅटची कडा आणि इथे त्या निष्ठांच्या मागे डायरेक्ट हिट झालाय. परंतु इथे पाहणं महत्वाचं आहे पंचांना. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. या बॉलवरती तडबानला बॉलला फील्ड केला. 1 रन मिळेल. एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकेवरती. चांगली सुरुवात या पहिल्या षटकामध्ये. ज्या धावांची गरज होती त्या धावा येत आहेत दोन्ही टीमसाठी. चांगला खेळ होतोय त्यांच्या माध्यमातून. आता स्ट्राईक रेटवरती शरद, ज्याने काही बॉलचा सामना केला नाहीये. 3 बॉलमध्ये 9 धावांवरती बॅटिंग करतोय सध्या सागर. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आता नॉन स्ट्राईकचा बॅटर शरद आला स्ट्राईक रेटवरती. विकासवरती हल्ले चढवले जात आहेत. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला खेळ आता हे दोन्ही टीमकडनं. नेक्स्ट बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन बॉल मागे आणि तोपर्यंत आणखीन एक छोटी धाव कंप्लीट. सिंगल. एका आणि दुहेरीला प्राधान्य देणं. एकाही बॉलचा डॉट बॉलचा सामना आतापर्यंत केला नाहीये. बॅट्समन सागर आणि शरदनं चांगला खेळ होता. आता गोलंदाजीवरती तोडून पडले. 10 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. 2 बॉल अजूनही षटकाधी शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवरती सागर, ज्याने षटकारानं स्वतःच्या अकाउंटला सुरुवात केली होती. आणखीन एक लोवर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये, मिड ऑफ आतमध्ये होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वारंवार चुका होत नाहीयेत. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. कमबॅकिंग षटक. P1च्या षटकामध्ये आता असं वाटलं होतं की जास्ती धावा येतील षटकार आल्यानंतर, परंतु कमबॅक केला गोलंदाज विकासनं.
निर्णायक येणारे 5 बॉल त्यानं फक्त 4 धावा खर्च केल्या, एक लेगबीच्या स्वरूपामध्ये टोटल 5 धावा. षटकार आल्यानंतर खर्च केल्या, कमबॅकिंग राहिले गोलंदाजी. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे अजून या षटकातील. P1चं हे पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. हो लोवर फुल टॉस, मागचा पाय वाकवत असताना या बॉलला स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक नाहीये. एका टप्प्याने बॉल चालला 4 धावा, चौकार. पंधरा धावा धाफलकेवरती पाहायला मिळतात. एकही विकेट आतापर्यंत गमावला नाहीये. हा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. कारण की विचार केला, पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक राहिलं होतं विकेटचं, परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक अगदी स्क्वेअरलेकडे खेळून काढलं शरदनं. त्याच्या बॅटमध्ये चौकार आला आणि या चौकारच्या मदतीने 15 धावा एक षटक संपल्याच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाला. ज्या धावांची गरज होती P1च्या षटकामध्ये त्या धावा आल्यात आता हिंदुर्णी टीमसाठी. आता गोलंदाजीसाठी दुसरं षटक फेकण्यासाठी चिंचवाड टीमकडनं राकेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. आडव्या बाटण्या केल्याचा प्रयत्न होता. हा बॉल वेगामध्ये पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, हा डॉट बॉल. आता या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल गोलंदाज राकेशला, कारण की पहिलं षटक P1चं होता आणि ते हवे तसं महागाचं ठरलंय चिंचवाडी टीमसाठी. आता कमबॅक करण्यास सुरुवात झाली. स्ट्राईक एंडचा बॅट्समॅन आपण पाहिला सागर, त्याच्या बॅटमध्ये एक षटकाराला 5 बॉल 9 धावांवरती तो सध्या बॅटिंग करतोय. आता हा बॉल इष्टांचा वेध घेतलाय. असं वाटलं होतं की बॅट्समॅनला हा बॉल वाईट असेल, अंदाज थोडासा चुकला आणि बॉल इस्टर्नवरती फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समॅन क्रमांक पहिला धक्का. हो, बॅट्समन क्रमांक पहिला बाद झाला सागर आणि आता कमबॅक करण्यास सुरुवात केली. गुणवत्ता या षटकामध्ये पाहायला मिळते. राकेशचे पहिला बॉल डॉट फेकला, त्यानंतर त्याच लेंथवरती दुसरा बॉल आणि सरळ यशाचा वेध. बॅट्समन क्रमांक पहिला बाद. नवीन बॅट्समन बॅटिंगसाठी आता शुभम आला आहे. डावखुऱ्या त्याचा आणखीन एक विस्फोटक खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळतोय, ज्याचा समावेश आता डावखुऱ्याच्या आताच्या बॅट्समनना शुभम इन नंबर 3 वरती. परंतु या षटकामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज राकेशचं. अद्यापर्यंत 2 बॉल फेकले, देखील धाव खर्च केली नाहीये. 15 वरती ब्रेक तो. आता फटका फसलाय. आणखीन एक झेलची संधी तडम्यानला. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला हा झेल कॅरी केला जातोय आणि आल्या पावली माघारी. 1 विकेट डाऊन शुभम.
15 वरती आता 2. हे दोन्ही संघ पाहायला मिळतं. सध्या आता बिकट परिस्थिती राहिली आहे, कारण की दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर राकेशनं कमबॅकिंग केलेली ती गोलंदाजी आता आठवली आणि हा बॉल आणखीन एकदा वेगामध्ये मागची बजम डिलिव्हरी स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता सुनीलचा. आता टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आणि त्यासाठी हा बॉल आहे डॉट बॉल होता, परंतु लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकीवरती. धावफलकीला आता आकार देण्याचं काम करण्यामध्ये सुरुवात. गोलंदाजानं चांगलं षटक या षटकामध्ये फेकलं. ओके, आता ऑप्शन घेतले गोलंदाजावरती. आम्ही तिसऱ्या पंचांकडे रेफर करू. आता चेक केलं जाईल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते राकेशची. नेक्स्ट बॉल हो आडव्या बाटना केल्याचा प्रयत्न होता. आणखीन एकदा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर वेग आणि वेग, बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हाही डॉट बॉल. काय कमबॅकिंग गोलंदाजी आता राकेशने केल्या. आतापर्यंत 5 बॉल फेकलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली. काय गोलंदाजी आणि 2 विकेट महत्वाच्या. शेवटचा बॉल हो बॅकफूट वरती केले. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता आणि हाही बॉल डॉट. काय गोलंदाजी. एकदा का गोलंदाजी आवडल्या असतील जोरदार टाळी या गोलंदाजीसाठी. एकही धाव न खर्च करता 2 विकेट मिळवल्या. मिडल ओव्हर षटक या षटकामध्ये पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये मिडल षटक फेकले गोलंदाज राकेशनं आणि महत्वाचे 2 विकेट. चांगली गोलंदाजी झाली सुनीलसाठी. हा बॉल बॅटची कडा घेऊन बॉल हवेमध्ये आणि आणखीन एक विकेट. 1 मोर डाऊन विकेट. बॅट्समन क्रमांक 3 बॅट्समन बाद सुनील. विचार केला ना 7 बॉल वरती फक्त एकच धाव खर्च केल्या. ते चिंचवाडी संघाच्या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या आणि त्यानंतर कमबॅकिंग केली जाते. बाबूराव गोलंदाजी साड्याला. आता बॅटची कडा आणि तडबांडला चुका. ह्या चुका मोजाव्या लागतील. बॉल फरार. 4 धाव्यांसाठी हा येतोय चौकार. थोडंसं चुका पाहायला मिळाला आणि 4 धावा. 4 धाव्याने 20 धावा धावफलकीवरती आता हे दोन्ही संघाच्या. हा ट्रॅकर बॉल हुक केला लॉंग ऑन आतमध्ये आणि त्याचा फायदा आता मिळेल 2 धाव्यानं. सहजरित्या कंप्लीट. 3ऱ्या धाव्यासाठी कॉल नाकारलाय. आता इथून विकेट टेकिंग बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करणार आहे हे दोन्ही टीमला, कारण की 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. सलामीराचा बॅट्समन अजूनही शरद बॅटिंगसाठी नाश्ता खेळला उभा. सुनील आला बॅटिंगसाठी आणि त्याच्या बॅटमध्ये 2 बॉल 6 धावा. आता चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये. हो जडमध्ये हा बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन बॉल मागे आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. बॅटिंग करतच नाही दोन्ही संघाला, कारण की पहिल्या षटकामध्ये षटकार चौकार आला होता. त्यानंतर या षटकामध्ये बऱ्याच उशिरानंतर एक चौकार आला. 23 धावा धावफलकीवरती येतात पाहायला मिळतात. कमबॅकिंग गोलंदाजी बाबूराव षटक फेकतोय. अगदी याही षटकाचा विचार केला 4 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट आहे मिळवल्या, ती महत्वाची.
हाही बॉल पायात होता. आता विकेटची संधी, डायरेक्ट हिट. आता शरदला परतावं लागेल. इथे थोडीशी मी म्हणेन गरज नव्हती, घाई झाली या बॉलवरती आणि शरदचं विकेट 4थ्या क्रमांकावर. आता निमा संघ खऱ्या अर्थानं गारद झाला. तो हेदोडणे संघाचा 4 विकेट गमावलेत. आता बॅटिंगसाठी नवीन बॅट्समन आला, त्यासाठी हा पहिला बॉल ड्राईव्ह केला, चांगला स्ट्रोक आला होता कार्पेटने. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी वेग आणि इथे पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता अशा रीतीने धावांसाठी संघर्ष करावा लागेल, तो म्हणजे हेदोडणे संघाला, कारण की दुसरं षटक मेडनवर राहिलं. या षटकामध्ये आपण पाहिलात तर 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या गोलंदाज बाबूरावनं. आणि षटक क्रमांक आता दुसराही संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. तीन षटकं संपलीत आणि 25 धावा आहेत धावफलकेवरती. या सत्रामध्ये धावा कमी येत असतात सातत्यानं. 3 दिवस आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि आजच्याही दिवसामध्ये तेच चित्र आहेत. आता धीम्या गतीने धावा जमा केल्या तरी 30-35 धावापर्यंत पोहोचावं लागेल. 40 पर्यंत पोहोचले तरी अतिउत्तम फायटिंग स्कोर उभा करेल तो हे दोन्ही संघ. शेवटचा बॉल आणि इथे पहिल्याच बॉलवरती शेवटच्या ओव्हरमध्ये आणखीन एक विकेट महत्वाची मिळवल्या. गोल त्यांनी वाट पाहत होते आमच्या आदरणीय अमर तुकाराम पालकर साहेब, धीरन बिअर शॉप चे ओनर, त्यांचं आगमन झालं. त्याला मी इन्व्हाइट करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आणि त्यांच्या समवेत आदरणीय अल्पेश पालकर साहेब हेही, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आणि त्याच्याकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक 500 रुपयांचं डोनेशन. धन्यवाद. आपले केवाळे ग्रामस्थ मंडळ चषक यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. मॅच ही तितकंच महत्वाचं आहे. वैदातनं आतापर्यंत 2 बॉल फेकले, एकही धाव खर्च केली नाहीये आणि 1 विकेट मिळवला. हाही बॉल जडमध्ये होता, खोलात टाकण्याचा प्रयत्न भन्नाट यारकर या बॉलवरती पाहायला मिळाला. आणि बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. काय गोलंदाजी होत्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर ठोकेल, परंतु त्यानंतर केलेली गोलंदाजी चिंचवाडी संघानं. राकेशनं फेकलं मेडन षटक आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. आणि आता वेदांतने देखील 3 बॉल फेकले, एकही धाव खर्च केले नाही. चौथाही बॉल डॉट येतो की काय, पंचांकडे अपील आणि पंचांचं फिंगर इन अप. 1 मोर डाऊन विकेट. अजून एक धक्का. आता यशवंत बाद झालाय, तोही 6व्या क्रमांकावर 25 धावसंख्येवरती. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. वेतान
अद्यापर्यंत 4 बॉल फेकून 2 विकेट, एकही धाव खर्च नाहीये. हा बॉल हाफ ट्रॅकर होता आणि त्याच्यावरती भिरकवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक मिडन षटक या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल का, या इनिंगमध्ये पाहायला मिळेल का, हे प्रश्नचिन्ह. या स्पर्धेमधील दुसरं मिडन षटक फेकलं ते याच टीममधील गोलंदाज राकेशनं, आणि आता वेदांतला संधी आहे. शेवटचा बॉल या षटकातील, हा मिडन ओव्हर होईल का. बॅटची कडा घेतली, अलोन कार्पेटना फटका लॉंग ऑफ मध्ये, मिड ऑफ आतमध्ये होता नाही त्याचा फायदा. आता मात्र 2 धावेना कंप्लीट 2 धावा, आणि आता षटकाला समाप्ती. पहिल्या डावाचा खेळ संपला जातो आणि पहिल्या डावामध्ये 27 धावा अवघ्या स्कोरवरती आहेत आणि 28 धावांचा आता पाठला करावा लागेल ते चिंचवाडी संघाला. चौथ्या मॅचकडे पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर फक्त 27 धावा या धावफलकावरती जमा केला ते हेतुटणे संघानं, आणि आता 24 बॉल 28 धावांचं समीकरण या मॅचमध्ये. लो स्कोरिंगचा सामना आपल्याला या पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळेल, परंतु याही धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत या मॅचमध्ये. हेतुटणे संघासाठी जरी कमी धावांची षटकं फेकली, प्रत्येक षटकामध्ये 7चा स्कोर आहे, त्या धावा रोखल्या तर मॅचमध्ये पकड मजबूत करू शकतो, आणि त्याच्याकडे आता लक्ष वेधावे लागेल. येणाऱ्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आला शुभम, येदुडने टीमकडनं डावखुरी आताचा हा वेगवान गोलंदाज आहे या टीम मध्ये. आता बॅटिंगसाठी जनार्दन आणि बाबूराव. पहिलाच बॉल लवर फुलटॉस, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालंय. नोमास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्यासाठी पलटलेत आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. हे धावा वाचवणं महत्वाचं आहे मॅचमध्ये. एक धावीतून वाचवावे लागणार आहे ते हेतुटणे संघाला, कारण की येणारे 24 बॉलमध्ये फक्त 28चं टार्गेट होतं आणि 2 धावा. आता 2 धाब्याने संघाचं अकाउंट ओपन केलं, व्यक्तिगत जनार्दन आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. नेक्स्ट बॉल, हो खोला टाकला होता आणि खोदून काढला, त्यावरती लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण आहे. ऑन साइडला फटका चांगला होता, दुसऱ्या धाब्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती या 2 धावा, अशा रीतीने धावा जमा केल्या तरीही सामना सहजरित्या विजय होऊ शकतो.
तो बॅटिंग करणारा चिंचवाडी संघ आता समीकरण 22 बॉल 24 धावांचं. आता शक्तीचा नाहीये तर युक्तीचा वापर केला जातो या मॅचमध्ये. ते गोलंदाज बॅटिंग करत असताना चिंचवाडी संघाचे जनार्दन आणि बाबूराव एकदा आणखीन एकदा कमली जाता फिल्डिंग चांगली झाली. तर सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड केला तोपर्यंत एक सिंगल. एका आणि दुहेरी धावेनं मात्र मॅचला सुरुवात केली. चांगली सुरुवात. प्रत्येक मॅचमध्ये ना पहिल्या बॉलला डॉट फेकलं तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा वाढतो आणि ते बॅटिंग करत असताना आता करून दिलं नाही. हाही बॉल चांगला होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण डीप मध्ये प्रोटेक्शन थोडेसे फंबल झाले. आता खराब बिल्डिंग करून चालणार नाही या मॅचमध्ये कारण की धावा पुरेशा कमी आहेत. फायटिंग स्कोर उभारला नाहीये आणि त्यामध्ये या मिसफील्ड होत आहेत. या चुका होत आहेत या मॅचमध्ये. 2 धाब्याच्या मदतीनं 7 धावा धाफलक्यावरती. जबरदस्त चांगल्या रणनीतीमध्ये बॅटिंग करतोय बाबरो आणि जनार्दन. ही जोडी सध्या चिंचवाडी टीमकडनं चांगला खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट ऑफ विकेट हा बॉल आता जडमध्ये होता. खोला टाकण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर. बॉलला फील्ड केलं. एक आता डॉट बॉल आला बरेच उशिरानंतर आणि या डॉट बॉलची गरज आहे या मॅचमध्ये. येतोटने संघाला जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील कारण की फक्त आता बॉल शिल्लक आहेत ते 19 आणि 21 धावांची गरज. आणखीन एक फुलटॉस बॅटची कडा इष्टांच्या मागे. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली आणि या रीतीनं आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. फक्त 7 धावांचा ते शुभमनं फेकला. लाड लाड एका ओव्हरचा खेळ संपला आणि ज्या धावा खर्च करायच्या होत्या शुभमला त्या धावा त्याने खर्च केल्या. 7 धावा या षटकामध्ये आल्या आणि 7च्या सरासरी आहे या मॅचमध्ये ते चिंचवाडी संघाला. त्या सरासरीनं आता धावफलक जमा करण्यास त्यानेही सुरुवात केल्या. आता गोलंदाजीसाठी भावेश आलाय. आणखीन एक गोलंदाज या टीममध्ये. हे दोन्ही संघाकडनं वयानं कमी अतिशय आणि गोलंदाजी त्याने त्याची प्रभावित करण्यासारखी आहे. पहिला बॉल याच्या माध्यमातून हो बॅटची कडा आणि आता विकेट किपर चुका करतोय. आता लो स्कोरिंगचा सामना आहे. ज्या लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये प्रत्येक बॉलवरती हा प्रयत्न करायचे असणार आणि ते प्रयत्न केले होते गोलंदाज भावेशनं. ही विकेट मिळाली असती तर थोडासा कमबॅक झाला असतं या मॅचमध्ये कारण की विकेट घेणं महत्वाचं आहे या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल आणखीन एक फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आणखीन एक झेलची संधी आणि बॉल खाली शुभम आलाय. शुभम चुका करणार नाहीये. विकेट क्रमांक आता पहिला 7 या धावसंख्येवरती. कमबॅकिंग केली जाते. 28 धावा रोखत असताना गोलंदाजीमध्ये बेर बदलाव केला जातो. गोलंदाज भावेश. नेक्स्ट बॉल आणखीन एकदा ते चित्र परंतु हा बॉल ऑस्टमच्या खूपच बाहेर. बॉडी फ्रॉम धावे खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफेसची सोडून चालला आणि 25 इशाराला वाईट बॉल. अवांतर धावे एक्स्ट्रा खर्च केली. आता गोलंदाज भावेशना एका धावेच्या मदतीने 8 धावा दाखल कव्हर देत. अजून विचार केला 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये आणि चांगली गोलंदाजी होती. ही बॉल सतिक यॉर्कर. भन्नाट यॉर्कर या बॉलवरती पाहायला मिळतात. वेग थोडासा कमी होता आणि 5वा चेंडू. बॅट्समन थोडासा गोल झाला विकास आणि आणखीन एक डॉट बॉल या मॅचमध्ये. काय गोलंदाजी होत्या. मी म्हटलं तो वयाने अतिशय कमी आहे आणि डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्हेरिएशन या गोलंदाजाकडे जास्त असतं. ही बॉल चांगला स्ट्रोक आहे. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. अलाउन द कार्पेटने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी विकेटची संधी आता आहे.
परंतु बॅकअप थोडंसं खराबीचं राहिलं. कलेक्शन थोडंसं खराबीचं राहिलं. गोलंदाज 22 आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आता एक आणि दुहेरीला प्राधान्य देत असताना मोठे फटके अद्यापर्यंत आले नाहीये त्या मॅचमध्ये. 28 धावा रोखण्याचा प्रयत्न चालू आहे मॅचमध्ये. चौथा बॉल, अजूनही 18 धाब्यांची गरज आहे. 10 वरती 1 सध्याची स्थिती आहे चिंचवाडी संघाची. लो स्कोरिंगचा सामना होता. असं वाटलं की लवकरात लवकर सामना फिनिश केला जाईल, परंतु त्यानंतरची गोलंदाजी चांगली झाली. हाही बॉल धीम्या गतीचा, टप्पा पडल्यानंतर गिरकी घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर थोडासा फंबल झाला, परंतु कुठली धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. काय गोलंदाजी होती आता मैदानाच्या आतमध्ये. जे षटक दुसऱ्या षटकामध्ये राकेशनं फेकलं होतं मिडल ओव्हर, ते षटक आता 22 देखील प्राप्त केलंय. फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. आणखीन एक खोला टाकलेला बॉल, 2 विकेटची संधी आता, आणि आता विकेट गमावलं जाईल. बॅट्समन आता बाद होईल. आणखीन एक धक्का क्रमांक दुसरा चिंचवाडी टीमला. ते म्हणजे चिंचवाडी टीमला. दहा धावा फक्त स्कोरवरती असणार आहेत. आणि आता समीकरण राहिलंय ते म्हणजे 10 बॉल आणि 18 धावेंचं. आलून द कार्पेटनं स्टेट डाऊन द ग्राउंड फटका चांगला होता, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. आता एकेरी दुहेरीनं काही होणार नाही या मॅचमध्ये. आता एखादा मोठा फटका येणं महत्वाचं आहे. एखादा चौकार षटकार येणं या चिंचवाडी टीमसाठी या मॅचमध्ये थोडंसं ठराविक आणि महत्त्वपूर्ण राहील. त्याच्याकडे आता लक्ष वेधणं थोडंसं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, शरदचा बॉल गडमध्ये होता, डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरनं स्ट्रोक चांगला होता आणि थोडंसं पंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी लगेच कॉल दिला आणि त्या 2 धावा कंप्लीट. अशा रीतीनं फिल्डिंग केली तर धावाही कंप्लीट होऊ शकतात. 8 बॉल आणि अजूनही 15 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. कारण की येणाऱ्या 24 मध्ये 28 बनवायच्या होत्या. त्यानंतरचे कमबॅकिंग षटकं मात्र पाहायला मिळाले येदुटणे संघाकडनं. उलटा खेळण्याचा प्रयत्न, स्विच शीट करण्याचा प्रयत्न होता आणि या बॉलवरती अतिशय वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग. आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता समीकरणामध्ये आणखीन चेंजेस. 7 बॉल आणि आता 15 धावेची गरज फक्त. काय गोलंदाजी, याही षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केला जाते. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. आता मॅचमध्ये तलाठी मारली. हेदुटणे संघानं या षटकामध्ये फक्त 3 धावा राहिल्या आणि आता समीकरण 6 बॉल आणि 15 धावांची गरज.
आता समीकरण 6 बॉल 15 धाब्यांचा कमबॅकिंग षटकं फेकली ते हेतूने संघानं लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती आता सामन्यामध्ये पकड मजबूत केल्या 6 बॉल आता 15 धाब्यांची गरज गोलंदाजावरती विश्वास दाखवला इंदोटी टीमना सुनील चौधरी आता गोलंदाजीसाठी आला बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती बॅट्समन बाबूराम आणि नाश्ता केला यशवंत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची जोडी आता बॅटिंगसाठी हो आडव्या बॅटना बॉलला मागे केलं क्षेत्ररक्षक नाहीये स्क्वेअरले कडे कुणी आणि हा बॉल चाललाय 2 टप्पा घेत 4 धावांसाठी आटोकला जातो चौकार त्याने हे 3 बॉल मध्ये फक्त 2 धावांचं योगदान दिलं या मॅच मध्ये आता फटका फसलाय बॉल खाली क्षेत्ररक्षक मी काव कॉर्नरला आणि चुका करणार नाहीये कारण की हा महत्वाचा झेल होता आणि तो झेल टिपलाय आणखीन एक धक्का चिंचवाडी टीम ओपन बॅट्समन वेदांत बॅटिंगसाठी 3 बॉल अजूनही 10 धावांची गरज न्यू बॅट्समन आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आता वेदांत वरती जबाबदारी आल्या 3 बॉल 10 धावांची गरज हो बॅटचा स्विंग जोरात ओपन झाला परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्कच नाहीये आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आता फक्त 2 बॉल आणि 10 धावांची गरज काय गोलंदाजी लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये सहजरित्या खेचून चालणार नाहीये चिंचवाडी टीमला हे दाखवून दिलं आता हेतूने संघाना आता 2 बॉल आणि 10 ची गरज या बॉलवरती मोठा फटका येणं महत्वाचं आहे परंतु फटका फसलाय एलिव्हेशन कमी मिळालं आणि आणखीन एक झेल ती डी पेक्षा कव्हरला झेल कॅरी केला जातोय बॅट्समन क्रमांक 4 वेदांत बॅक टू द पव्हलियन पुढच्या मॅचसाठी मी इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचा कॅप्टन आता 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सामना एकतर्फा झाला आता 28 धावा रोखल्या त्या मॅच मध्ये काय कमबॅकिंग षटकं राहिली ते गोलंदाजी करत असताना हेतूने संघाची गारमाळ आणि आवडीचा माळा दोन्ही संघाचे कॅप्टन यायचा आहे ईस्टर्नचा वेद फर्निचर डिस्ट्रॉय आणि 10 धाब्याने हा सामना जिंकलाय तो हेतूने संघानं कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम चिंचवाडी चला एकनाथचा संघ आणि त्यांच्या विरोधात आवडीचा माळा जगदीचा संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो की लगेच टॉस साठी या
या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा हिरो, ज्याने गोलंदाजी करत असताना दुसरे षटक फेकलं भावेशनं आणि त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 2 विकेट त्याने घेतल्या. तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. काय गोलंदाजी राहिली, लो स्कोरिंगचा सामना होता. असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फा जिंकेल चिंचवाडी संघ.